देवानंद खारकर, यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथून आहे। मला 2022 मध्ये दाढचा तकलीफ असल्यामुळे मी दाताच्या दवाखान्यामध्ये इलाज केला। त्या डॉक्टर सरांनी सांगितले की तुम्हाला दाढचा प्रॉब्लेम आहे, ते दाढ काढून टाका। ती दाढ काढली तर तिथं जो ते दाढेच्या जागेवर एक छाला झाला आहे, तर छाला तो बसत नव्हता। बऱ्याच ठिकाणी 2-3 हॉस्पिटलमध्ये मी इलाज केला तर तो कमी नव्हता। नंतर मी WCL मध्ये असल्यामुळे मला वणी नॉर्थमध्ये बॉलर इथं डिस्पेन्सरी मला डॉक्टरांनी सांगितलं की कोलंबिया हॉस्पिटलमध्ये नागपूरला चेकअप करा। तिथं मी घंटावार सरांकडे चेकअपला आलो तर सरांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर आहे। नंतर माझा सर्जरी झाली, सर्जरी व्यवस्थित झाली आणि हा जो भाग माझा जो हा भाग आहे, हा भागाचा हड्डी काढून इथचा मांस इथं लावलेला आहे आणि सर्जरी व्यवस्थित झाली आहे। आणि मला सरांनी किमो सांगितले, 6 किमो घेतले। किमो वगैरे झाल्याच्या नंतर ट्रीटमेंट चालू आहे, माझी व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे। हर 3-3 महिन्याची 1-1 महिन्याचा मला मेडिसिन न्यावं चालू आहे। असं काही मला तकलीफ वाटत नाही काही। आणि सर, कॅन्सरला घाबरण्याचं कारण नाही। मी सांगू इच्छितो की कॅन्सर पेशंट जो बी कोणी असेल त्यांनी घाबरण्याचं कारण नाही। त्यांनी योग्य वेळी सरांना भेटून उपचार घ्यावेत। कॅन्सरला घाबरू नये। कॅन्सर हा पूर्णपणे बरा होतो। आणि मी सांगू इच्छितो की कॅन्सर हा जे कॅन्सर आपल्याला म्हणजे तो आपल्याला कळू बी शकत नाही का हा कॅन्सर आहे। त्याच्या दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याला थोडं नॉर्मली घेऊ नका। योग्य वेळी त्याची जांच करून सरांना भेटून योग्य वेळी इलाज करा। कॅन्सर हा ठीक होता। धन्यवाद।